त्यापैकी भाजपचे 7 नगरसेवक हे विजयी झालेत। कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे आघाडीवरती आहेत। इथे राष्ट्रवादीनं बाजी मारल्याचं चित्र आहे। त्यामुळे हे कल आता समोर येतात। महाडमध्ये मात्र गोगावलेंनी आपली पताका जी आहे ती फडकवलेली आहे, कारण तिकडे त्यांचा उमेदवार जिंकताना बघायला मिळतो। राष्ट्रवादीचा पुष्पा दगडे या आघाडीवर आहेत कर्जतमधून। तर आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघूया काय स्थिती। भाजपत 94 ठिकाणी आघाडी, शिवसेना शिंदेंची 38 ठिकाणी, अजित पवारांची राष्ट्रवादी 31, काँग्रेस 13, उद्धव ठाकरेंची सेना 7 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10, इतर 16। एकूण कल समोर आले 209, ज्याच्यामध्ये 94 ठिकाणी म्हणजे भाजप आता शतकाच्या कडे वाटचाल करते असं आपण म्हणूया, कारण 94 ठिकाणी भाजपने आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय। विविध ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोष, विजयी उमेदवारांना विजयी गुलाल लावला जातोय। त्यांचाही जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो आहे। भाजपनं आतापर्यंतच्या कलांमध्ये बाजी मारल्याचं चित्र आहे, कारण 94 ठिकाणी भाजपचे उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवरती आहेत। तर दुसरीकडे टेलिव्हिजन स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपल्याला जी टॅली दिसते ती नगरसेवक पदाची टॅली आहे। कुठे कुणाचं पॅनल विजयी होतं हे पाहावं लागेल। सावंतवाडीमध्ये काय झालंय त्याची अपडेट अर्थातच आपण बघणार आहोत, पण टॅली सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांना धक्का बसलेला आहे, कारण इथे भाजपनं आघाडी घेतली। भाजपचे 6, ठाकरेंचा 1 तर शिंदेचे शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। सावंतवाडीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या श्रद्धाराजे भोसले आहेत। त्यांचं काय होतं बघावं लागेल। गोगावलेंचा डंका हा आपल्याला पाहायला मिळतो आहे महाडमध्ये। पंढरपूरमध्ये भाजपचे 6 नगरसेवक हे आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे यांनी आघाडी घेतली आहे। सुनील कविस्कर हे नगराध्यक्षपदी महाडमध्ये विजयी झालेत। ते अर्थातच गोगावलेंचे उमेदवार होते, त्यामुळे इथे शिंदे सेनेची बाजी पाहायला मिळते। तर पंढरपूरमध्ये भाजपचे 6 नगरसेवक हे आघाडीवर आहेत, तर सावंतवाडीत मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत दीपक केसरकर, त्यांना कुठेतरी धक्का बसलेला बघायला मिळतोय। आणि 212 ते 213 कल सध्या समोर आहेत, ज्याच्यापैकी 94 कल हे भाजपच्या बाजूने आहेत। शिवसेना 40, राष्ट्रवादी 32, काँग्रेस 14 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 10, ठाकरेंची सेना 7, इतर 16। त्यामुळे 200 पेक्षा जास्त कल सध्या समोर आले, ज्याच्यामध्ये जवळपास 94-95 जागी ही भाजपने आघाडी घेतल्याचं बघायला मिळतं। कोकणाचा संपूर्ण पट्टा या निवडणुकीमध्ये बराच चर्चेत राहिला। मग रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंची शिवसेना हा वाद होता। तिथं खाली तळकोकणामध्ये सिंधुदुर्ग